परभणीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार व व्याख्यानमाला उत्साहात संपन्न। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त दत्तात्रय रोंढे व गंगाबाई दत्तात्रय रोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमाला व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार वितरण सोहळा गुरुवारी 13 ऑगस्ट रोजी श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला। गंगा शिक्षण प्रसारक मंडळ, धनगर टाकळीता, पूर्णा, जी परभणी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाला पालकमंत्री मेघनादिदी साकोरे बोर्डीकर यांच्या शुभ हस्ते तसेच आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी सदस्य निलेशजी गद्रे यांनी अहिल्यादेवींचे जीवनकार्य या विषयावर प्रभावी व्याख्यान देत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा, समाजहिताच्या दृष्टिकोनाचा आणि त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा आढावा घेतला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी विभाग संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर रमेश्वरजी नाईक होते। यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आदर्श समाजासमोर ठेवत डॉक्टर श्रीमती मधुश्री सावजी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकिशन रोंढळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रमाची सांगता झाली।